नमस्कार. आज मी बनवते भेंडीची उडीद मेथी भाजी. तर त्यासाठी मी पाव किलो भेंडी स्वच्छ धुवून पुसून त्याचे अर्धा इंचाचे तुकडे करून घेतले. फोडणीमध्ये मी इथे तेलामध्ये मेथी दाणे टाकून घेतले, त्याच्यावर राई टाकून घेतली आहे. राई थोडी तडतडली की त्याच्यावर थोडंसं हिंग टाकून घ्यायचं आहे. तर इथे हिंग टाकून झालेलं आहे आणि त्याच्यावर मी आता जी चिरलेली भेंडी होती ती टाकून घेते आणि तेलामध्ये चांगली अशी भेंडी परतून घ्यायची. ही भाजी म्हणजे आपण रोजच मिरचीची किंवा मसाल्याची भाजी करतो, तर ही एक थोडीशी वेगळ्या चवीची भाजी आहे. आपण इथे मेथी आणि उडीद डाळ टाकतो आहे, त्यामुळे थोडी वेगळी चव येते आणि टेस्टला पण खूप छान होते. तर इथे माझे परतून झालेलं आहे. आता याच्यामध्ये मी हळद, चवीनुसार मीठ, थोडंसं मीठ टाकून घेणार, नंतर मी मीठ टाकणारच आहे. आणि त्याच्यामध्ये चिंचेचा कोळ आणि गूळ टाकून घेते आणि परत एकदा चांगलं परतून घेणार आहे. आता इथे फक्त हे चिंचेचा कोळाला जे पाणी तेवढंच करायचं, इथे कुठेही पाण्याचा आपल्याला वापर करायचा नाही आहे. आता इथे झालेलं आहे गूळ पण टाकून आता हे मस्त असं परतून घेते आणि झाकण ठेवून भेंडी आपल्याला शिजवून घ्यायची आहे. आता इथे भेंडी शिजत आहेत तोपर्यंत आपल्याला एक वाटण करून घ्यायचं आहे. तर त्या वाटणासाठी मी इथे परत कढईमध्ये थोडंसं तेल टाकून घेतलं आहे. त्याच्यामध्ये परत मी मेथी दाणे थोडेसे टाकते, उडीद डाळ, धणे आणि मी बेडगी मिरच्या घेतल्या, त्याचे असे तुकडे करून घेतले म्हणजे पटकन असे भाजले जातात. तर आता हे तेलामध्ये चांगलं असं भाजून घेणार आहे. तर इथे माझं झालेलं आहे भाजून आणि गॅस मी बंद केलेला आहे. आणि आता मी याच्यामध्ये ओलं खोबरं टाकणार आहे. ज्याप्रमाणे तुम्हाला भाजीची ग्रेव्ही पाहिजे त्या प्रमाणात तुम्ही खोबरं टाकू शकता. तर आता इथे मी खोबरं टाकून घेते, परत एकदा सगळं व्यवस्थित मिक्स करून ते मिक्सरमधनं वाटून आणते. तोपर्यंत आपली भेंडी पण शिजलेली आहे. त्याच्यामध्ये हे वाटण टाकून घेते आणि थोडंसं पाणी टाकून, कारण मी जास्त अशी पातळ ग्रेव्ही करणार नाही आहे, तर मी ते पाणी जेवढं पाहिजे तेवढं टाकून घेतलं आहे. त्याच्यामध्ये परत चवीनुसार थोडंसं मीठ टाकून घेते, कारण आधी मी मीठ थोडंसंच टाकलेलं, आता मीठ टाकून घेते आणि झाकण ठेवून परत एकदा चांगलं उकळवून घेते. कारण भेंडी आपली शिजलेलीच आहे, वाटण पण आपलं भाजलेलंच आहे, त्यामुळे जास्त वेळ लागणार नाही आहे अगदी उकळी येईपर्यंत. इथे आपली भाजी तयार आहे. कशी वाटली रेसिपी आवडली ना, आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. थँक्यू.